चला तर इथं बघा मी चौकोन कट केलेलं आहे. ह्या चौकोनापासून छान असं आपण देवासाठी आसन करणार, म्हणजे छोटे छोटे आसन करणार आहोत. आपल्याकडे बघा गणपती मूर्ती असते, श्रीकृष्ण असते किंवा अन्नपूर्ण असते, आपल्याकडे अंबाबाईचं वगैरे छोटेसे मूर्ती असतात ना, त्यासाठी छान असं आपण मग आसन करणार आहोत. छोटे छोटे छान असं दोन, एक गोल आकारात एक चौकोनी आकारात आपण छान असं बघा आसन करणार आहोत. त्यामुळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना, मी प्रिया. तर माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे म्हणजे बघा असे मी एक चौकोन आणि एक गोल आकार कट करून ना तिथे छान असं पण बघा देवासाठी आसन करणार, छोटे छोटे आसन करणार. आपण मोठं तर शिवतो पण छोटे छोटे छानसे आपण आसन करणार. जेवढे तुमच्या साईजचे देव असतील ना बारीक मोठे ना तेवढ्या साईजचे तुम्ही मेजरमेंट घेतले चालेल. इथं बघा मी एक सर्कल कट करून घेतलेला आहे, हे माझ्या वाटीच्या आकारात घेतलेला आहे. एक चौकोन आपला घेतलेला आहे, तर मी तुम्हाला मेजरमेंट सांगते. हा बघा गोल घेते तो आपण वाटीच्या आकाराने म्हणजे घेतलेला आहे, जेवढा बारीक मोठा पाहिजे तेवढा असा घ्यायचा. इथे बघा हा घेतलेला आहे, कॅनव्हासचा वापर करणार होतं, तर तुम्हाला सांगते मी वगैरे कसं घेतलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअर करून बघा. व्हिडिओ जर खरंच युजफुल वाटला तुम्ही नक्की ट्राय करा आणि इतरांना शेअर करा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जरी अजून नवीन चॅनल कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मला युजफुल आयडिया बघायला भेटतील. तर चला आता मी तुम्हाला सांगते मेजरमेंट वगैरे किती घेतलेलं आहे. बघा सगळ्यात तुम्ही सांगते ही लेस घेतलेली आहे आपल्याला लावण्यासाठी, एक अशी घेतलेली आहे. हे बघा सर्कल कट करून घेतलेले वाटीच्या आकाराचा, हे सर्कल कट करून घेतलाय त्याचा आकार वापरायचा मी छान असं इथं हे कट करून घेतलेले आहेत. बघा आपण कॅनव्हासचा वापर करण्यासाठी कॅनव्हास घेतलेला आहे. तर हे बघा का कॅनव्हास घेतलेला आहे, त्या साईजवर आपण हे बघा 3 कपडे कट करून घेतलेले आहे. आतून बाहेर आपण सेमच लावणार होते त्यासाठी घेतलेलं आहे. आता बघा इथे मेजरमेंट सांगायचं तर वाटीचा आकार जेवढं तुमचं बारीक मोठं देव असते त्या साईजने घेतलं तर चालेल. इथं बघा हा घेतलेला आहे मी कॅनव्हास, तर कॅनव्हासचं चौकोन तुम्हाला मेजरमेंट सांगते किती घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं तुमची साईज असते त्यानुसार घेतलं चालेल. 4.25 घेतलेले आहे आणि 4.25 रुंदी घेतलेली आहे. 4.25 बाईचा चौकोनी आपण कट करून घेतलेला आहे. ह्या साईजवर बघा आपण हे 2 कपडे कट करून घेतलेले आहेत आणि हा एक काटाचा घेतलेला आहे आपण जॉईन करून हा घेणार, हा वरच्या साईडला करणार आणि हे 2 खालच्या साईडला करणार आहोत. आणि छान असं आपण चौकोन एक आसन आणि एक गोल आसन शिवणार आहोत. कसं करायचं एकदम सहज सोपं छान असं सांगते. पण आपण एक साईड स्टिच करणार आहोत, स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. हा बघा भाग हा घेतलेला आहे गोल्डनचा, पहिले व्यवस्थित हो काही ठेवून बघायचं, सरळ सरळ बघा ठेवलेलं आहे. हे अजून मी घेताना एक फॅब्रिक घेतलेलं आहे म्हणजे डबलसाठी हे कसं घ्यायचं त्याच्यावर हे कॅनव्हास ठेवायचं व्यवस्थित हो का गोल सरकून व्यवस्थित एकसारखे ठेवून घ्यायचे बरोबर. पहिला आपण वाटलं तर गोल बनवून घेऊया. मग हे व्यवस्थित का ठेवलेलं आहे. तर आता काय करायचं ह्याच्या पूर्ण राऊंड स्टिच करून घेऊया. एका साईडला फक्त जरा ओपन ठेवूया, तिथून आपल्याला शिलाई बाहेर काढण्यासाठी लागणार आहे. बघा पूर्ण राऊंड शिलाई करायची, फक्त एका साईडला असं ओपन ठेवून घेऊया, तिथून आपल्याला शिलाई बाहेर काढण्यासाठी. फक्त व्यवस्थित सगळे एकसारखे पार्ट धरून ठेवायचे जेणेकरून एखादा सुटू नाही, व्यवस्थित सगळ्या शिलाईमध्ये यावं. गोल सर्कलमध्ये पूर्ण शिलाई करून घ्यायची, तिन्ही कपडे व्यवस्थित जोडून घेऊन. शिलाई करून घेतलेली बघा सगळं पूर्ण राऊंडला छान अशी शिलाई करून घेतलेली आहे. एका साईडला जरा ओपन ठेवलेलं आहे बाहेर काढण्यासाठी. आपण एक्स्ट्रा असेल ते साईडचं थोडंसं कट करून घेऊया. आता त्याला जरा कट देऊन घेऊया म्हणजे आपल्या बरोबर व्यवस्थित बाहेर निघेल. पूर्ण राऊंडला कट करून घ्यायचं आपण व्यवस्थित. करताना ही कॅनव्हाची बाजू आहे 3 आहे, तर त्याच्या आतली बघा बाजू हे करून घ्यायची बरोबर बघा व्यवस्थित. इथनं पलटी करून घेणार आहोत आपण. पूर्ण व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. पूर्ण व्यवस्थित बाहेर काढून घेतलेलं आहे मस्तपैकी छान असं. जिथं ओपन बाजू आहे ना बघा ती व्यवस्थित आतल्या साईडला अशी सारून घ्यायची आणि त्याच्याने शिलाई करून घेऊया आपण.
जिथं ओपन बाजू आहे ना तेवढीच बरोबर व्यवस्थित एकसारखी आतल्या साईडला सारून घ्यायची. जिथं ओपन बाजू होती तिथे सारून घेतलेलं आहे. तर आपण तिथं लेस लावून घेऊया. ही बघा अशी लेस घेतलेली आहे. तुमच्याकडे अशी अशी घेतली तरी चालेल. बरोबर लेस अशी ठेवायची आणि त्याच्यावरून शिलाई करून एकसारखी घेणार आहोत आपण. बरोबर एकसारखी ठेवून घ्यायची. गोल आकारावर व्यवस्थित ठेवायची. एकदम मस्त छान असं आपलं बघा देवघरासाठी आसन होणार आहे. म्हणजे छोटे छोटे तुमचे जेवढे देव असेल ना, जेवढे साईज असते ना तेवढं साईजचं तुम्ही बरोबर घेतलं तरी चालेल. मग मस्तपैकी छान असं युनिक काहीतरी होत असतं. कसं होतं आपल्याला काही कार्यक्रम वगैरे असले की आपण नवीन वस्तू तर घेतोच ना. फक्त घेताना कपडा इथं चांगलाच घ्यायचा किंवा तुम्ही विकतचा आणला तरी चालेल किंवा वेलवेटचा वगैरे वापरला तर चालेल. फक्त घेताना बघायचं कसं होतं, तो नवीन पीस असतील तरी चालतील. काय होतं घेताना आपण बघा नवीन वस्तू देवासाठी वापरत असतो ना, त्यामुळे बरोबर घेताना व्यवस्थित घ्यायचं नवीनच. इथं बघा शेवटी असेल डेव्हलप करून घ्यायची. आता हे बघा इथं बरोबर आलं का नाही की लेस खालच्या साईडला फोल्ड करायची. इथं आपण फोल्ड केलेलं नाही. बरोबर जिथं आपण शेवटचं टोक आले आणि लेसचं तिथंच बरोबर फोल्ड करायची. कारण जेणेकरून म्हणजे धागे लेसचं कुठं दिसून नाही शेवटचं काय पण त्याच्यामध्ये लॉक करून घ्यायचं. बघा लॉक करून घेतलेलं आहे. बघा मस्त छान असं बघा लॉक करून झालेलं. बघा भारी वाटते की नाही छान असं. तर आता काय करूया आपण थोडंसं मध्ये एक स्वस्तिक करून घेऊया. अजून युनिक काहीतरी वेगळं करण्यासाठी आपण जरा स्वस्तिक काढूया. बघा मध्ये स्वस्तिक मी छान लगेच स्टिक करून घेतलेलं आहे. सरळ व्यवस्थित असं आणायचं आणि बघा त्याच्यानं फिरवून घ्यायचं. फक्त व्यवस्थित आलं शेवटी की व्यवस्थित लॉक करून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित आलं पाहिजे. डबल ना मी अजून एक बारी शिलाई करून घेतलेली आहे. म्हणजे अजून छान दिसण्यासाठी. बघा एक साईड केलेली आहे. बरोबर आपण जसं स्वस्तिक काढतो तशी एक साईड केलेली आहे. आता बघा दुसरी साईड करून घेऊया. पुन्हा परत ना त्याच्यावर आपण डबल शिलाई करून घ्यायची. जशी घेतली तशी ती शिलाई करून घ्यायची. म्हणजे अजून भारी शिलाई करून घेतलेली आहे. धागे असेल ते कटिंग करून घेऊया. बघा मस्त छान असं काही स्वस्तिक झाले का नाही भारी आपलं. इथे छोटे छोटे आपण 2 टिपके देऊन घेऊया. परत ना पुढच्या साईडला पण तसंच धागा असतील ना ते कटिंग करून घ्यायचं. पूर्ण व्यवस्थित काही कटिंग करून घेतलेलं बघा. तो काही आपलं स्वस्तिक मस्त छान असे झालेलं आहे. हे बघा मस्त छोटंसं छान असं बघा स्वस्तिक झालेलं आहे. भारी वाटते का नाही. युनिक छान असं वेगळं काही ते झालेलं आहे. ह्याच्या परत शेवटी तुम्हाला देव मांडून दाखवते. चला आपण दुसरं घेऊया. दुसरं पण घेतलेलं आहे मी. तर बघा याला आपण जॉईन करून घेऊया. मध्ये हे आहे.
व्यवस्थित दोन्ही एका ठेवून आपण हे जोडून घेतलेले डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. हे बघा का मस्त छान असं हे झालेलं आहे. तर हे बघा का सरळ ठेवलेलं आहे. त्याच्यावर काही तिन्ही कपडे व्यवस्थित एकसारखे ठेवून घ्यायचे. सरळ व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. त्याच्यावर कॅनव्हास ठेवायचा आणि पूर्ण राऊंडला शिलाई करायची. जसं त्या सर्कल आपण एका साईडला ओपन ठेवलं तसं ह्याला पण ओपन ठेवणार आहोत. दोन्हीपैकी तुम्हाला कुठला आवडते ते तुम्ही म्हणजे करू शकता. चौकोनी करा किंवा गोल केलं तरी काहीच हरकत नाही. तुम्हाला कुठलं पाहिजे तसं तुम्ही करून घेऊ शकता. शिलाई करून घेतलेली आहे. आता साईड असेल ते ओपन जास्त म्हणजे शिलाई करून घेते. जे साईडला असेल ते आपण कटिंग करून घेऊया. ओके बरोबर झालेलं आहे. फक्त झाले का चेक करून घ्यायचं. बरोबर झालेलं आहे. कोण्यावाने जर आपण कट देऊन घेऊया. फक्त व्यवस्थित सगळं आलेत का पार्ट एवढंच बघून घ्यायचं. हो का बरोबर व्यवस्थित असं बाहेर काढणार आहोत. ज्या साईडला बघा आता इथं 2 कपडे आणि हा एक मेन कपडा ठेवलेला आहे आणि एक कॅनव्हास ठेवलेला आहे. जिथं मेन कपडा आहे ना तिथनं सगळं व्यवस्थित असं बाहेर काढून घेणार आहोत. म्हणजे बरोबर आपलं व्यवस्थित बाहेर येणार आहे. कशाच्या सहाय्याने तरी का तुम्ही व्यवस्थित असं टोक काढून घ्या. जसं पाहिजे तसं तुम्ही कपडा घेतला तरी चालेल. छोटे छोटे तुम्ही जसं पाहिजे तसं तुम्ही छान असं बघा बनवून घेऊ शकता. किंवा एकाच आकाराचे नाही तर तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे पण घेतले तरी चालतील. व्यवस्थित हे झालेलं आहे. तर एक आता बघा झाले. एक लेवल करून घेऊ आपण. इथे कमी जास्त झालं असेल ना ते एक लेवल करून घ्यायचं कारण सगळं सम प्रमाणात आलं पाहिजे. बरोबर झालेलं आहे. आता बघा हे व्यवस्थित का आतल्या साईडला असं पूर्ण व्यवस्थित का सारायचं. तुम्हाला दाखवते. बरोबर व्यवस्थित आतल्या साईडला असं सारायचं आणि ह्याच्यावर शिलाई करून घेऊया. पुन्हा व्यवस्थित असं खालच्या साईडला दोन्ही ते पण साडायचं. खालचं पण आणि जे मेन फॅब्रिक आहे ते पण ठेवलेलं बरोबर. त्याच्यानं शिलाई करून घ्यायची. आता बरोबर व्यवस्थित सगळं घेतलेलं आहे. बरोबर झालेलं आहे. आता काय करायचं आपण हा घेतलेला आहे ते लावून घेणार आहोत. आपण पुरते का बघून घेऊया आपण. बरोबर इथं हा पुरणार नाही. आपण दुसरा घेऊया. मग आपण दुसरी लेस घेतलेली आहे लावण्यासाठी. ही बरोबर सरळ बाजू बघून घ्यायची लेसची आणि हो का असं लावून घेऊया. किंवा वरच्या साईडला म्हटलं तर असं लावून घेऊया. जरा लेस खालच्या साईडला फुल करूया. हां बरोबर हो का लावून घेऊया. नॉर्मल मी ठेवताना बाहेरच ठेवलेली आहे. व्यवस्थित इथं आलं कोण्यावर किंवा असं लेस वळवायची आणि लावून घ्यायची. ओके इथं पण पुन्हा आलं का नाही असं आलं की हो का ही लेस काय करायचं हो का ह्या हातानं हो का अशी लेट हो का अशी करायची आणि ह्याच्यावरनं फिरवून घ्यायची. मस्त छान असं शकतो बघा. असं होतं बघा भारी वाटते तुम्ही छान असं. आपलं काही सणवार असलं का नाही की आपलं पहिलं तर आपलं सणवार असलं का नाही जे आपण किंवा आपलं सवासणी वगैरे असलं का नाही देव कार्याचंच आपल्याकडे पहिलं बघितलं जाते. म्हणजे पहिल्या देवांचं वगैरे म्हणजे देवाला नवीन वस्त्र वगैरे सगळंच हे केलं जातं ना. तर त्यासाठी खरंच बरं का खूप उपयोगी आहे. आता हे बघा शेवटी जेवढी पाहिजे तेवढी लेस घ्यायची आणि एक्स्ट्राची असेल ती कट करून देऊया. आणि हे बरोबर व्यवस्थित असं ठेवायचं. त्याच्यानं शिलाई करून देऊया.
शिलाई लॉक करून घ्यायची. बघा शिलाई लॉक करून घेतलेली आहे. बघा मस्त छान छोटे छोटे बघा हे झालेले आहे आसन. बघा कसं वाटतंय बघा, एकदम भारीपैकी छान असे झालेलं आहे. आता आपण इथं कसं, इथं आपल्याला दिसत स्वस्तिक काढलेलं, पण इथं काय असंच असल्यामुळे आपल्याला काय दिसून येणार नाही. इथं काठपदराचं कपडा असल्यामुळे. पण बघा कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. भारी झाले की नाही छान असं देवासाठी छोटे छोटे छान बघा वस्त्र झाले की नाही एकदम भारीपैकी छान असं. हे गोल आकाराचं आणि चौकोन. तुम्हाला ह्यातलं कुठलं आवडले तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ह्यातलं कुठलं पण तुम्ही ट्राय करू शकता. तर चला तुम्हाला ठेवून दाखवते त्याच्यावर देऊ. हे घेतले आणि हे घेतले. आता हो का ह्याच्यावर श्रीकृष्ण ठेवून घेऊया आपण. श्रीकृष्ण ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावर अन्नपूर्णा. हो का बरोबर व्यवस्थित ठेवायचं. बघा छोटंसं छान बघा दोन्ही आसन झालेले आहेत. तर बघा एकदम भारीपैकी छान असं आसन वाटतंय का नाही, कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. खरंच खूप छान मस्त. तर बघा एकदम भारीपैकी तुम्हाला जेवढं बारीक मोठं पाहिजे तेवढं तुम्ही करून घेऊ शकता. तर चला तर खरंच युजफुल वाटत इतरांनी शेअर करा आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा. आणि चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. थँक्यू.